तर मित्रांनो, महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रदेश बदलतो त्याप्रमाणे या उत्सवाचं स्वरूपही बदलतं। गावोगावी वेगवेगळ्या परंपरे आणि संस्कृतीने उत्सव केला जातो। मी गणेशोत्सव दरवर्षी मुंबईत साजरा करतो, पण यावर्षी मी निघालो आहे पहिल्यांदाच कोकणात गणपतीसाठी। आरवली हे गाव वेंगुर्ल्यापासून 14 किलोमीटरवर आहे। मूर्तिकार 2 महिने आधीपासून मूर्ती बनवायला घेतात। जवळजवळ 7 ते 8 दिवस आधीपासून सगळेजण गणपतीच्या तयारीला लागतात। देवा तुझी स्वारी आले या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली, लागली चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पांची पूजा करतो, स्वादिष्ट जेवण बनवतो। घरोघरी गावातून सगळेजण येतात, भजन करतात, आरती करतात, नाचतात, गातात। हा एक वेगळाच अनुभव असतो। देवाचा देव माझे घरी आईला हो। या गावात एक सुंदरसं प्राचीन देवस्थान आहे, विठोबा मंदिर। A very iconic landmark at our place, which is Vithoba Mandir, Aravali. देवाचा देव माझे घरी यायला हो, देवाचा देव माझे घरी यायला हो। सर्वजण श्रद्धेने नाचत गात भजन करायचे आणि भजनानंतर मिळणारं वेगळं स्वादिष्ट फराळ, त्याची एक वेगळीच मजा होती। टाळ मोडून रथ सजविला, कोण्या देवाचा रथ सजविला, गणपती देवाचा रथ सजविला, कोण्या पूजा आता आमच्या इथे, तर सगळ्यांनी नक्की या। येऊया। हे केव्हा तू पिया? उद्या 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 परवा। आधा डायलॉग खा गया। प्रसाद खायचा होता, डायलॉग्स नाही खायचे होते। गणपती देवाला या शरणा, आता वेळ आली आहे बाप्पांना निरोप द्यायची। बाप्पा, जरी तू पुढच्या वर्षी लवकर येशील, तू माझ्या मनात नेहमी राहशील। निरोप घेतो आता, आम्हा आज्ञा असावी, आम्हा आज्ञा असावी। बाप्पा चाललेत, चुकले अमुचे काही, दुःख होतंय, चुकले अमुचे काही, देवा क्षमा असावी। जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा। वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने, देवा रक्षावे दीना। जाहले भजन। वर्षातून एकदा तरी गणपतीसाठी जाणारा चाकरमानी एवढी धडपड का करतो ते मी आज पाहिलं। त्याचं नातं इथल्या मातीशी आहे, आपल्या गावाशी आहे, इथल्या परंपरेशी आहे, इथल्या संस्कृतीशी आहे, इथल्या निसर्गाशी आहे आणि सगळं जवळचं नातं आपल्या बाप्पाशी आहे। का नाही करणार एक चाकरमानी ही धडपड?
का नाही जाणार तो दरवर्षी गावाला. जरी का तुम्ही कोकणातून मुंबईला निघाला असाल तर तुमच्या डोक्यात एक गोष्ट ती नेहमी चालत राहणार.